Welcome friends. So today's subject is history and political science, and today we are going to learn the third topic of the chapter is applied history. Third chapter, applied history. So here are some questions. What is applied history? On the 3.1, what is applied history? Applied history is also known as the public history. मतलब अप्लाइड हिस्ट्रीलाच मतलब म्हणजे दुसऱ्या भाषेत पब्लिक हिस्ट्री असं म्हणतात. आणि अप्लाइड हिस्ट्री इज अ फील्ड ऑफ स्टडी कॉन्सर्न विथ द ॲप्लिकेशन ऑफ द हिस्ट्री फॉर द बेनिफिट्स ऑफ पीपल्स इन द कंटेम्पररी अँड द फ्युचर टाईम. अप्लाइड हिस्ट्री म्हणजे आपण जे काही आपण काम करतो आहे ते पीपल्ससाठी जे आत्ता असतं किंवा फ्युचरमध्ये त्या कामाचा जो उपयोग होतो, जे झालेलं काम आहे त्याचा उपयोग होतो, त्याला आपण अप्लाइड हिस्ट्री म्हणू शकतो. चला नेक्स्ट इकडे या. तर नॉलेज ऑफ हिस्ट्री इज युजफुल ॲज इट कॅन प्रोव्हाइड गायडन्स इन फाइंडिंग सोल्युशन टू कंटेम्पररी अँड सोशल इश्यूज अँड इनकॉर्पोरेट देम. म्हणजे हिस्ट्रीचं जे नॉलेज आहे ते आपल्यासाठी आजकालच्या काळात महत्त्वाचं आहे. ते कशासाठी? आपल्याला न्यू सोल्युशन्स फाइंड करण्यासाठी. इकडे कंटेम्पररी सोशल म्हणजे जे आत्ता सध्याचे काही चालू घडामोडी आहेत त्यांच्यामधले जे सोशल इश्यूज होत आहेत, इनकॉर्पोरेट त्यांच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यामध्ये सोशल प्लॅनिंग्स करण्यासाठी आपण हिस्ट्रीचा जास्तीत जास्त उपयोग करतो. द प्रोजेक्ट्स अँड प्रोग्राम्स रिलेटेड टू अप्लाइड हिस्ट्री कॅन क्रिएट अपॉर्च्युनिटीज फॉर द पीपल्स टू पार्टिसिपेट अलॉंग विथ द टेक्निकल एक्सपर्ट्स. हे जे काही प्रोजेक्ट्स आणि प्रोग्राम्स असतात जे अप्लाइड हिस्ट्रीसाठी रिलेटेड असतात तर ते टेक्निकल एक्सपर्ट्सला चांगलेच माहीत असतात, त्याच्यामुळे तेच लोक त्यात पार्ट करतात असं काही लोकांचा भ्रम असतो. पण असंही काही नाही, कॉमन पीपलसुद्धा त्या अप्लाइड हिस्ट्रीच्या फॉर्मेशनसाठी काम करू शकतो. तर मग पार्टिसिपेशनसाठी कॉमन पीपलची कॅपॅसिटी ऑफ टुरिस्ट visiting museums and ancient sites is also important. Tourism creates interesting in history among peoples. म्हणजे जे काही हिस्ट्रीचं for taking that information about history we have to visit museums and ancient sites, also इम्पॉर्टंट प्लेसेस. म्हणजे काही ज्या इम्पॉर्टंट प्लेसेस असतात तिथे आपण काही म्युझियम्सवरती वगैरे हिस्ट्रीचे जे आपल्याला जास्त डीपमध्ये माहिती मिळू शकते. आणि जर आपल्या विलेजमध्ये टाऊनमध्ये जर असे काही हिस्टॉरिकल प्लेसेस असतील, मॉन्युमेंट्स असतील तर तिथे टुरिझम्स तिकडे त्या गोष्टीकडे वळण्याचा इंटरेस्ट दाखवतील. आणि सो आपल्याला पण आपल्या प्लेसेससाठी पण आपल्या कंट्रीची इकॉनॉमी वाढवण्यासाठी चान्सेस जास्त असतात. आणि व्हॉलेंटियर्स जर वाढले आणि हे लोक हे कन्झर्वेशन अँड प्रिझर्वेशन प्रोजेक्ट्स ऑफ देअर ओन सिटीज यासाठी, जसं रायगड फोर्ट आहे, मग तो रायगड फोर्ट आज रायगड बघण्यासाठी टुरिस्ट तिथे जात आहेत, व्हिजिट देत आहेत. तिथले गायडन्स करून तिथले जे प्रॉपर तिथे राहणारे रहिवासी तर त्यांचं उदरभरण होतं आहे. नाऊ इट इज इंटरेस्टिंग टू नो पब्लिक हिस्ट्री. Peoples have lot of misgiving about the practicality of the knowledge of history. For example, history is usually thought as a field of interest only for historians and students wishing for pursues higher studies in the subjects and not pertaining to practical life. मीन्स काही लोकांचं असं म्हणणं असतं की हिस्ट्री त्यांच्या जी डेली लाईफमध्ये यूजची नसते किंवा त्यांना त्या हिस्ट्रीमधून काही इकॉनॉमिकली कंडिशन त्यांची ग्रोथ होऊ शकत नाही, त्याच्यामुळे लोक हिस्ट्रीला निग्लेक्ट करत आहे. त्या लोकांना असं वाटते की हिस्ट्री म्हणजे फक्त काही हिस्टोरियन्ससाठी स्टडी करण्याचा विषय आहे किंवा जे स्टुडंट्स त्या सब्जेक्टमध्ये हायर स्टडी करत आहेत किंवा त्यांना तेवढ्याच सब्जेक्ट पुरतं ती हिस्ट्री उपयोगात येणार आहे, तर पुढे काही उपयोग होणार नाही आहे. तर मग हे चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला हिस्ट्री आपल्याला खूप काही नॉलेज देते आणि ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर हा विचार तुमचा चुकीचा आहे की तुम्ही हिस्ट्रीला असं बोलताय की ते आपल्यासाठी युजफुल नाही आहे.
Public history helps to overcome some misgivings and makes history meaningful in everyday connecting peoples in history. जी पब्लिक हिस्ट्री आहे ती मिसगिविंगकडे लक्ष न देता एव्हरीडे लाईफमध्ये आपल्या यूजफुल कशी आहे ते आपण बघूया आता. There are many universities in abroad where various courses in public histories are offered. म्हणजे आपल्या देशाबाहेरही असे खूप पब्लिक हिस्ट्रीसाठी सेपरेट वॉर्ड्स तयार केलेले आहेत. असे कॉलेजेस आहेत ते हिस्ट्रीसाठी स्पेशली वर्क करत आहेत. तर त्यातलंच एक इन्स्टिट्यूटचं नेम आपल्याला प्रेफर केलेलं आहे. तर ते सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी. इट इज अन इन्स्टिट्यूट ॲट बेंगलुरू कर्नाटका. हे इन्स्टिट्यूट बेंगलुरू कर्नाटकमध्ये आहे. This institute has an independent department named the Center of Public History. This department has taken on various projects and research in the field of history. ह्या ज्या इन्स्टिट्यूट्सचं काम असतं ते वेगवेगळ्या रिसर्चसाठी आणि हिस्टोरियन रिसर्च अँड फील्ड ऑफ पब्लिक हिस्ट्रीमध्ये काम करतं. ओके स्टुडंट्स, how was this video? Comment me, and next video I will send early, so please like, share and subscribe. Thank you.